नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना, मास्क लावताय ना, सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना, आणि हे सगळं सांभाळत महत्वाची गोष्ट हसणं विसरू नका. आणि त्याचीच आठवण करून द्यायला आम्ही येत असतो सोमवार, मंगळवार आणि बुधवारी तुमचा लाडका कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता लगेचच आपण जाणार आहोत दिल खुलास विथ विलास या आपल्या सेगमेंट मध्ये, ज्यामध्ये कालच्या भागात धमाल सुरू आहे. बघूयात आज काय घडतंय. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. मला वाटतं शशांकजी, ही काही गमतीत घेण्यासारखी गोष्ट नाही, कारण हे फार दुर्मिळ आहे. असं कोणीच आजकाल वागत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वस्तूंना जीव लावणं आणि त्यांच्याशी बोलणं हे फारच दुर्मिळ आहे. पण खरंच मी आज खूप हळवी झाले. मगाशी म्हटल्याप्रमाणे मला माझ्या बहिणीची आठवण आली आणि तिचंही असंच आहे सेम. ती पण तेच करते. हो, तीही असंच वस्तूंशी बोलते. ती काय करते आता सध्या? आता सध्या तिची ट्रीटमेंट मला फक्त असं वाटत होतं की तुम्ही घ्या ट्रीटमेंट, होतं ते बरं. असू द्या असू द्या. झालं का आता तुमचं? हो. घेऊन जावा हे. ते घेऊन जावा. क्या बात आहे, क्या बात आहे. मजा आहे, मजा आहे, मजा आहे. तर आता आपल्या कलाकारांशी पण थोडासा संवाद आपण साधूया, मग आपल्या प्रेक्षकांकडे येऊया. तर स्वीटू आणि ओम, मला असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये ना प्रेम तर आहे, पण मैत्री दिसते लोकांना. ती मैत्री फार वर्क होतीये. म्हणजे तुमचे दिग्दर्शक पण म्हणाले की त्यांना सांगावं लागतं की बाबा जरा रोमॅन्स करा, मैत्री बाजूला ठेवा. कारण आम्ही खूप खोड्या काढतो एकमेकांच्या काम करत असताना. म्हणजे त्यांनी केस सेट केलं तर मग मुद्दाम असं करायचं वगैरे इथपासनं सगळं. तर दॅट इज आउट ऑफ फ्रेंडशिप. त्याच्यामुळे आम्ही खूप धमाल करतो. हा, कधी कधी ते रोमॅन्स मध्ये कदाचित येतं. नाही, पण ते रोमॅन्स जे आहे ना ते तुमचं हिट झालं. ते डोक्याला डोकं लावतात, ते नाकाला नाक लावतात. म्हणजे कपिल सर सॉरी, पण तुम्ही एकदा हे बघा. तुम्ही तुमच्या पिक्चर मध्ये वापरायला पाहिजे. नक्की नक्की मी नक्की प्रयत्न करतो. एक रोमॅन्टिक. अरे अरे, आरकेची जशी पोज फेमस झाली ना, तशी आता ओम स्वीटूची ती पोज फेमस झाली. तुम्ही वा दाखवा. वा वा. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ कहना. वा वा वा, मस्त मस्त मस्त. पण थांबा, ही जी तुमची पोज आहे याविषयी आमचे एक फॅन आहेत, त्यांना एक अनुभव शेअर करायचा आहे. नाही म्हणजे मी खरं मोठं फॅन ऍक्च्युली ते या ना, वर या, वर या. हे वर तिथं. वर या सर, वर मला वर वर आमचे यायचंच पैसे होतं. येतात. मला फोटो काढत होता यांच्या बरोबर. या, फोटो आई, काढ. तुमचं ते हे आता जे करून दाखवलं ना सर, हा. इतकं जबरदस्त फॅन आम्ही. लय आवडते मला. हा हा, मी पण करत होतो सर. हा, बायको बरोबर तुम्ही केलं हे? अरे बापरे, कितीतरी वेळा. हो? आता नाही करत मी. का? हे काय झालं, हे असं चालू होतं आमचं. हा. नाकाला नाक वगैरे असं. मग नंतर काय झालं की पहिले तिचं डोकं खाजवायला लागलं काय, नंतर माझं डोकं खाजवायला लागलं. दोघं आम्ही डोकं खाजवत होतो. मग बंद दिलं करून सर आम्ही. म्हटलं नाही करा त्याच्यासाठी. आता ह्या पुढे हे समस्या उद्भवणार तुम्हाला.
औषध घेऊनच आलो मी. नको मला. नाही होते ना नाही, अरे बाबा, एवढं नाकाला नाक लावलं का हा प्रॉब्लेम नाही होत. नाही होत काय त्या रॉकीने उगाच काढलेत का सगळे आज होते. हे काय करायचं सॅटरडे नाईटला पूर्ण असं लावून घ्यायचं असं असं आणि संडेला एकदम केस धुवून टाकायचं. पूर्ण निघून जातात एकही राहत नाही छोटीशी पण राहत नाही. कमाल कमाल. क्या बात. हे माझ्या तर राहू दे हा. नाही ना राहू दे आम्हाला गरज नाही. नाही आम्हाला गरज नाही. आम्हाला अजिबात गरज नाही. हा. कुठं क्या बात. आयशा तुम्ही या ना तुम्ही आमच्याकडे या. चांगलं मस्त. आलाय ते आलाय. असं काय नसतं ती डोक्याला खास बीज नाही. जाऊ बसा. खरं सांगा तू कशी मला काढली की जा, जा. क्या बात. आता येणार इकडे शशांकडे आता मी येणार आहे. कॅरम हा एक वेगळा विषय असं माझ्या लक्षात आलं आणि सध्या लॉकडाऊन मध्ये हा विषय जास्त समोर आला यांच्या. जेव्हा हे शूटिंग बाहेर करत होते बर तेव्हा यांच्या रूम मध्ये कॅरम असायचाच. बर शशांकच्या खास करून आणि ते त्यात चॅम्पियन आहेत. अच्छा. असं मी ऐकलेलं अशी माझ्याकडे अप्रतिम माहिती आहे. खेळतो, अप्रतिम खेळतो, दिवस रात्र खेळू शकतो. अप्रतिम खेळतो. क्या बात. म्हणजे तो आम्ही कोणी नसू ना तो एकटा बोर्ड लावून खेळत बसतो. काय सांगता. एकटा खेळतो. बाप रे हे बाप. एवढं त्याला कॅरम आवडतं. क्या बात. किती म्हणजे तुम्ही आवडी किती आहेत बघा नाही माणसं. म्हणजे कॅरम म्हणणं तुमचं हॉटेल पण आहे हो. पुण्यामध्ये हॉटेल कॅरम. होतं बंद केलं. हा पण कुकिंगची आवड आहे. कुकिंगची आवड आहे कॅरम. पण तुम्ही म्हणजे या क्षेत्रावर स्विमिंग तर करिअरच होतं माझं. मग ह्या क्षेत्रात तुम्ही का आलात. ऍक्सिडेंट अजून काय. तेच मला म्हणायचं होतं की हा जो कॅरम प्रकार आहे तुम्हाला चॅलेंज करणारा एक चॅम्पियन इथं आलाय माहितीये का तुम्हाला. अबा बाबो कोण. बरं त्याचं असं म्हणणं की शशांक केतकर ठीक आहे मी त्यांच्यापेक्षा भारी आहे आणि ते वर्ल्ड चॅम्पियन असं त्यांचं म्हणणं हे आहे ते. बर. काय कॅरम आवडतो का तुम्हाला? बेरिंग. हा सर थोडासा खेळू शकतो. बहुतेक ते स्ट्रायकर गिळला त्यांनी. चॅम्पियन आहात हो असं हा म्हणतोय. या या दिल खुलास विथ विलास. दिल खुलास दिल खुलास विथ विलास. दिल खुलास कॅरम वरती खेळूया. दिल खुलास विथ विलास. दिल खुलास. चला तर कॅरम आलेला आहे आता बघूयात तुमचं काय म्हणणं आहे याच्यात काय करायचं. त्याला कॅरम म्हणतात. 30-30 हा हो 30/30 म्हणजे आपल्याला कळायला मेड इन हवं. इंडिया 30 आपण जे म्हणजे ते अंक जे आहेत ते आपल्याला कळायला हवेत. त्यानुसार कळतं की किती जोरात फटका मारायचा आपल्याला. ओ अच्छा. त्यानुसार तुम्हाला मी 3 चान्स देतो. चला 10 घ्या. किती सोंगटा घालवतो बघूया. बर. क्या बात आहे. हे विशेष असं एक पद्धतीचं शूटिंग एक विशेष कॅमेरामनच आम्ही बोलवलेले आहेत वरती. एवढ्या पीस घालवल्यानंतर काहीतरी पोपट करणार करतो. अरे या स्ट्रायकरचं काय म्हणणं आहे. ओ क्या बात. गेला स्ट्रायकर गेला एकदा. अरे नाही जात, खरंच नाही जात या बरोबर. येस जाते जाते जाते. येस भरपूर घालवल्या. तुम्ही एवढे स्ट्राईक घेतलेत ना आता मी एका स्ट्राईक मध्ये गेम फिनिश करू. वा दाखवा करा दाखवा. एका स्ट्राईक मध्ये आता हे सगळे राहिले ते घालवा. काय कॅरम काय बनवायचं आहे का काय तुम्ही कोण आहे. कॅरम ऑलरेडी बनवलेला आहे तुम्ही नवा नका बनवू आता. कार्पेंटर नाही ना. तेच ते मला काय कळलं. सेंटीमीटर ही इथून जर घालवली हे बघा
एवढी पट्टी म्हणून पोलीस पट्टी घेऊन थांबलेत मागं आता. हे पकडा बरोबर. काळ काम वेगाची गणित म्हणतं. हा. बापरे. वा 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 अँगल अँगल असा शॉट जाणार आहे. बापरे क्या बात आहे. खतरनाकच हा. मला आवडलं. आज जाईल आज जाईल. कमाल यार कमाल. क्या बात. कमाल माइंड ब्लोइंग यार. असे घालवलं सांगतो मी काल म्हटल्यासारखं. कमाल यार क्या बात आहे यार. तर अशा एक पद्धतीचा एक स्वयंघोषित चॅम्पियन. तर मंडळी दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. मंडळी मुंबई हे सगळ्यांचं आवडतं शहर आहे आणि मुंबईची माणसं सगळ्या महाराष्ट्राला आवडतात. कुठले ना कुठले पाहुणे आपले मुंबईमध्ये असतात. ते जेव्हा गावाकडे येणार असतात तेव्हा गावातल्या लोकांमध्ये एक मोठा उत्साह असतो. असंच झालंय. मुंबईचे पाहुणे येणार आहेत गावातल्या घरी. बघूयात मग आता काय होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत सागर कारंडे, स्नेहल शिदम, गायत्री दातार, अंकुर वाडवे आणि भारत गणेशपुरे. एडी आहेस का तू. काय केले हे. आता तुम्हीच मला म्हणला की एक मुक्का दे एक मुक्का दे म्हणून दिला ठेवून एक मुक्का. अरे ते मुक्का नाही हो. मुक्का नाही का. मोका मोका चानस. आता कसला मोका पाहिजे तुम्हाला. तुला ना कुठतरी पाठवायचं असं लांब. अयो खरंच वय कुठं पाठवणार सांगा की. तुझ्या माहेरी जा ना. अरे माहेरी जा. किती दिवस झाले तू माहेर नाही गेली रे. किती व काळजी करताय तुम्ही धनी माझी. ठीक आहे जाते मी माहेरला. पण माझी ओठ आहे बाबा. काय ती ओठ आहे. मला सोडायला जर तुम्ही आला तरच मी जाणार. चालतं की. पण माझी पण एक ओठ आहे. कुठली. जोपर्यंत मी घ्यायला येणार नाही तोपर्यंत वापस यायचं नाही. आयो का उगाच काहीतरी बोलू नका. आणि तुम्ही समजा जर नाही चाला तर मग असं सिक्रेट थोडी फोडायचं असतं काय. माणसाचं काय सुद्धा गरज नाही. काय माझा त्रास होतो तुम्हाला. सगळं काबाड कष्ट मी करत असते. घरासाठी सगळं मी धडपडत असते. शेतामध्ये भांगलायला खुरपायला मी जाते म्हणून आयत गळवर गिळता तुम्ही. तुम्ही काय काम करता हो. शेळ्या कोण घेऊन जाते रानात चरायला. होय कोण घेऊन जाते शेळ्या रानात चरायला. शेळ्या मग 3 शेळ्या होत्या 3. आता एकच राहिल्या. 2 शेळ्या गेल्या कुठं. आपण त्यांना कसं काय विचारणार. त्यांच्याकडे काय मोबाईल आहे का. फोन करून विचारलं कुठे आहे तुम्ही. तुमचं लोकेशन पाठवा. असं म्हणू शकतो का आपण. तुला सांगतो एक तर नक्की नक्की त्या जमनाळीच्या बोकडाबरोबर पळून गेली. त्यांचं लपड मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं. मी म्हटलं कसं आहे प्रेमाची गोष्ट आपण कशाला मध्ये बोलाव. बरोबर म्हणून बोललो नाही मी. बरं ठीक आहे. हा या शेळीचं जळू द्या तिकडं. हा दुसऱ्या शेळीचं काय झालं सांग. दुसरी माहेरी गेली. बघ माहेरी गेली दुसरी शेळी. अरे अक्कल आहे का तुला. शेळ्या माहेरी जातात. तू कधी जाशील. बसा. मला चांगलं माहित आहे. मी एकदा माहेरला गेली की तुम्हाला रान मोकळं झालं. तुम्हाला तुमच्या जोडीदार असणी पार्ट्या करा की रात्र दिवस तिकडे घरामध्ये. आम्ही काय 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 शोकपणीच नाही काही तर पार्ट्या कुठून काय करणार. निघाले ते मला माहेरला पाठवायला. भगवानराव ओ भगवानराव. अरे जमदळे काय म्हणता.
तुमच्याकडे मुंबईचे पाहुणे येत आहेत बहुतेक. हा फाट्यावर बघितलं मी त्यांना. मारामारी झाली ना फाट्यावर काही? नाही मटण भारी होतं कालचं. म्हणजे ते जेवलं त्याच्या घरचं, आपला काय संबंध आहे? आणि ती मटणाचं सोड ग, तो काय निरोप देऊन गेला ऐकलं का? मुंबईचे पाहुणे म्हणजे पोंग्या येतोय माझा पोंग्या. पोंग्या? कोण पोंग्या? कोण आता हे? कोण काय कोण? माझा भाऊ तुझा धीर पोंग्या. मला हेच मी पण आता टपकायचं होतं काही तर आधीच इथं पाण्याची वणवण, त्यात लागली वाट. काय हे? काय प्रॉब्लेम काय आहे तुला? लग्नानंतर पहिल्यांदा माझा भाऊ घरात येतो, लगेच कटकट 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 चालू करते. काय काय हे चांगलं स्वागत करायचं, लक्षात ठेवू. भाऊ आहे माझा. हा इल त्यो मुंबईवर आलात ना म्हणून हे गाणं लावलं. दुसरं काहीतरी लावायचं ना, मुंबईचा आहे मेरा दोस्त वगैरे. पण तुम्ही गावात आलात ना. जरा हटके जरा बचके ये मुंबई मेरी जाण लावायचं ना. नाही पण तुम्ही त्यांचे भाऊ आहात ना. आज खूपच वर्किंग केलाय रे. लक्ष दे कामाकडे, लक्ष दे. डोकं चालवण्यापेक्षा जरा ढोलकीवर हात चालव. नाचता का? गप्तो का आता तू? वहिनी नाचा. ऐका काय ना मुंबईत लईच पाऊस पडतोय बहुतेक. नाही पाहुणं चड्डीवर चालीत म्हणून म्हणतो. अहो वहिनी ते थोतरीत आहे ते. काय हँड्री आहे. 3/4. हा तेच ते 3/4 आहे ते. अरे दादा दिवसानंतर भेटतोय ना आपण. अरे पाया पडतो तुझ्या. अरे नाही म्हणजे जमिनीशी नाळ अशी जोडली गेली पाहिजे ना. खूप दिवसानंतर असं जरा छान वाटतंय. उठ 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 उठ. वा 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 पोंगे, बरं झालं तू आला यार. हो ना, मस्त वाटलं. खरं सांगू, सकाळी काही घरासमोर डुकर ओरडलं ना, तेव्हाच मला वाटलं का आज माझ्या पोंग्या येणार म्हणून. अरे दादा काय डुक्कर काय डुक्कर? अरे कावळा तरी म्हणायचं ना. पण कावळा ओरडलाच नाही ना, कसं काय म्हणणार आहे आपण? बाकी पोंग्या कसा आहेस तू? अरे पोंग्या पोंग्या काय पोंग्या पोंग्या. अरे आता लेंग्या घालायचं वय झालंय माझं. पोंग्या काय बोलतो? अरे चांगलं पोंगीमल नाव आहे रे माझं. पोंगीमल. पोंग्या कसं वाटतंय ना? पोंगीमल. पण तुम्ही तर ऑफिस मध्ये प्रेम लावता ना. पोंगीमलचा अर्थ सांग. म्हणून लावतो प्रेम. जीजी वहिनी तुम्ही कशा आहात? गरीब. गरीबच आहे आम्ही. आमच्या नशिबात कुठलं निघून नाही कळलं ना. आमच्या नशिबात कुठलं आलंय कपडे. आमच्या नशिबात या फटकीच कपडे, ठिगळ्या लावलेली, नुसतं जेव्हा दोंडा ठेवून जगायचं. काय काय सुधारत नाही. तो आलाय, तो मेला नाहीये. तो पाहून सर कर ना. त्याच्यावर अत्याचार कुठं करतेस का? अत्याचार करते मी. अत्याचार करते मी. राबत असते घरासाठी, तुमच्या घरातल्या माणसांसाठी राबत असते. रक्ताचं पाणी करत असते मी. आता ठीक आहे. काय मिळतं मला सांगा की? माझं सगळं ध्यान तुमच्याकडं, तुमच्या माणसांकडं, आणि तुमचं ध्यान सगळं खेटराकडं असं झालंय. वहिनी मी काय म्हणते, जाऊन द्या ना. आम्ही आलोय ना आता. आता सगळं ठीक होईल बघा. आम्ही आलोय आता. अहो पण तुम्ही आज राहाल, उद्या सकाळी निघून जाल ना. डोक्यात आलं तर आज रात्री पण जाल तुम्ही शेवटची गाडीनं. तुमचं काय सांगावं, पण मला संसार ह्या भिताडा बरोबरच करायचा आहे ना. आणि हे बघा कशी बोलते ती. काय सांगावं आंटी, आम्ही एक दिवस नाही काय चांगले 2 महिने राहणार इथं.
2 महिने का रे पोंग्या नोकरी बिकरी आहे का गेली त्याला कसं कळलं हा? अरे नाही रे दादा असं काय नाही मला ना जरा कंपनीने लिहू दिली आहे काय लिहून दिलं कंपनीनं का जा सिक लिव्ह म्हणतात रे त्याला म्हणजे हक्कल त्याला अरे काय म्हणते कनीस कनीस नाही प्रिन्स पण तू वाटत नाही ना प्रिन्स कनीसला ते सोनेरी केस असतात ते वाटते का प्रिन्स घे याला भाजायला घे. अरे दादा तसं नाहीये काय माहिती आहे का आता मी जरा मॅनेजर पदावर आता काम करतोय ना आणि आता स्वतःचा बिझनेस सुरू केलाय मी अरे क्या बात अरे चांगलं केलं अरे पोंग्या तू चांगलं केलं स्वतःचा बिझनेस म्हणजे नोकरी खरं नोकरीच्या भरोशावर काय राहिलं नाही आता बिझनेस चांगला केला चांगलं चांगलं वा 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 मस्त आवडलं आपल्याला अरे इकडे इकडे अरे नाही अरे तुला मारायला नाही पाहायला आले ते ये मुंबईची पाहू पाहिलं कशी दिसते याला दाखव चेहरा तुझा त्याला दाखव ए समोरून बघ रे मागून काय बघतो रे कसं मुंबईचं खतरनाक कळलं आले ते ना खरं तर त्यांच्या एंट्रीला आम्ही गाणंच लावणार होतो या 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 आमच्या घरामध्ये बसा नाही आंटी ते भोकंडी बसा अरे कसली गाणी ऐकतोयस तू हे पोरग दिसायला एकदम फालतू आहे पण लय नॉलेज आहे त्याला इंटरनॅशनल स्कूल मध्ये येतो का मग आपल्या स्कूलवाल्यानं घेतलं नाही की त्याला आपल्या इथलीच इंटरनॅशनल स्कूल आहे अच्छा गो बया पण आता मग त्याच्या शाळेचं कसं काय बुडल की शाळा जावा पडते रातच्या संध्याकाळी नाही अशी ती बंदच आहे का मग ते 3 महिन्याची फीस बाकी आहे ना म्हणून काढून टाकलं अरे पोंग्या काय म्हणते ते अरे नाही दादा तसं नाही आहे म्हणजे ते काय माहित आहे का ऑनलाईन सगळं चालू आहे ना सगळं ऑनलाईन चालू आहे त्यामुळे जर कन्फ्युजन झालंय आम्ही त्याला नेहमी सांगत असतो की 3 महिन्याची फी भरलेली नाहीये आता शाळा बंद लेस कॉमेडी करायला लागले चहाचं बघतो पर्यंत हो बघते की नाही मला ब्लॅक कॉफी हा अरे मग ती मुगाची खिचडी पण टाक थोडी का ते ब्लॅक कॉफी म्हणजे पोटाला तकलीफ आहे ना ते काय ते आमच्याकडे ज्याला पोटाला तकलीफ राहते की नाही ते अशी काळी कॉफी पितात ते हा मुगाची खिचडी खा चांगली असते पोटाला एकदम हलकी असते बरं नाही मला सवय आहे म्हणून सांगितलं आणि तुला रुपंग्या नाही मी माझी घेऊनच फिरतो ग्रीन टी अच्छा हा तर गरम पाणी द्या मला बाकी काय नको हा गरम ये ना बस बस मुंबईच्या माणसांचं सगळं बस आम्हाला वैच चहा ठेव का आम्हाला जरा थोडं काय होतं त्याला मुंबईचं पाहुणं आम्ही असं ऐकलंय मुंबईचे लोक सोन्याच्या कपामध्ये चहा पितात हा म्हणजे आमच्याकडे पण आहे की नाही सोन्याचा कप काय ते धुताना सोनं जाऊ नये त्याचं म्हणून आम्ही तो कपाटात ठेवला ते मुंबईला जायला विमानाने जायला लागते होय हा मग विमानानेच फिरतो आम्ही म्हणजे इथे कसं आलो होता डुक्कर रिक्षा नाही त्याआधी एसटी त्याआधी रे ट्रेन विमानाने चालू आम्ही अच्छा विमानानं आले हो अगं विमानात आपण घेतलेली चिकी दे ना त्यांना जरा मजा येईल तुम्हाला खायला. अरे बापरे खतरनाक सगळे थोडी आम्हाला पण जरा द्या चव म्हणून बघायला हा घे वाट रे सगळ्यांना घ्या मजा करा थोडी जास्त खाऊ भाजी आम्हाला जरा बघू दे विमानाची कशी आहे त्या बुरेल दे भारी आहे हे सोडून दे भारी आहे बघ अरे वा विमानातल्या काय लोणावळ्याची किल्ली याच्यावर येताना ते लोणावळ्याला नाश्त्यासाठी थांबलो होतो ना तर तिथे एक जण आला खिडकीवर चिकी करत म्हटलं ते आता जरा मजा येईल यांना खायला अगं ते दुबईवरून आणलेलं ते फुटाणे ते मला द्या जरा थोडं आम्हाला पण द्या. एक मिनिट बघायला आणि ते हे पण ते का ते लंडन वरून आणलेलं ना मी लेमनच्या गोळ्या मजा करा एकदम तुला हवं हळूहळू खा
मिळतंय म्हणून असं वरबडू नका. दुबई लंडन काय 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 हे बघ तसे पडले. हे बहुतेक अमेरिकेतल्या जत्रेतले आहेत वाटते. हा ते अमेरिकेला गेलो होतो ना. हा नवस आपल्या जत्रेतले हे बताशी एकदम सेम टू सेम आहे. बहिणी मी तुमच्यासाठी ना सरप्राईज आणले. एक मिनिट. काहीतरी आणलंय तुझ्यासाठी म्हणते की. बहिणी हे बघा हे घ्या. हे परवा ऑस्ट्रेलियाला गेले होते ना तिथून स्पेशल आणलंय तुमच्यासाठी. आणि हे तुमच्यासाठी भाऊजी. ऑस्ट्रेलियाचं या. ऑस्ट्रेलियाचं म्हणजे गांधी चौकातलं सेम टू सेम आहे यार. अगं बाया वहिनी कशी आहे साडी? कशाला उगाच खर्चात पडायचं भाऊजी? काय गरज काय होते याची? अगं बाया बघा की मी कशी बोलत बसले इथं गप्पा हाणत. एवढं मुंबईतनं पाहुणं आले की मी इथं बागच्या हाणत बसल्या. तुमचं काहीतरी स्वयंपाकाचं बघते बरं का. ए बाबू ते खालच्या आळीचं जाऊन श्रीखंड आणणार तेवढं. मी तुम्हाला पुरे बिर्या करते. बाळा लाडू खातोस का रे? सोन्या लाडू खातो. मस्त लाडू. मुंबईचं पाहुणं ते टीव्ही मध्ये दाखवलं पाणी भरतं. ते खरं का बातम्या अॅनिमेशन दाखवलं? नाही नाही असं कसं खरं असतं ते सगळं. खरं असतं म्हणजे काय? आणि मग तुम्ही ये जा कसं करता? हेलिकॉप्टर दिलं ना कंपनीने. अयो हेलिकॉप्टर तुमच्याकडं? इकडं आणायचं ना मग दाखवायला राऊंड मारला असता मी एखादा. तसं नाही होत. म्हणजे हेलिपॅड नाही आहे ना इथं. म्हणजे उतरवायची जागा. तिच्यात काय आपल्या वावरात उतरवलं असतं की. अरे वावरात कित्येकाची उतरली. हेलिकॉप्टरचा काय प्रॉब्लेम? नाही नाही ते वावरात व्यवस्थित उभं राहत नाही ना म्हणून म्हणलो. अरे तिथं रजो एवढे मोठे मोठे मोबाईलचे टावर उभे राहिले. हेलिकॉप्टर उभं राहिलं काय प्रॉब्लेम आहे? तू घेऊन या. हा नेक्स्ट टाइम मी प्रयत्न करतो होता. नेक्स्ट टाइम आणा. नेक्स्ट टाइम आपल्याला बघा हेलिकॉप्टर. नक्की आणा बरं का. बेबी डोंट प्ले विथ सॉइल. इथं कुठे ऑइल? अरे बाबा ऑइल नाही सॉइल. मातीत नको खेळू. सूट. काय झालं? मातीत खेळतोय तो. अरे अख्खी स्किट मातीत घालते तो. खेळायचं काय? त्याचं काय आहे ना आमच्या घरी इटालियन मार्बल आहे. त्याच्यामुळे त्याला सवय नाही अशा मातीची. आले का मुंबईचे पाहुणे? आले आले का? अरे अरे सरपंच आले काय? फुलं झाडत आले. अरे अरे नाही मारा नाही. अरे ते सरपंच आपल्या इथं जरा मानवाईक माणूस आहे. बघूया कसं दिसतात बघूया. बघितलं अरे मुंबईची माणसं वगैरे बघ. नमस्कार. आपण मी ह्या गावचा भावी सरपंच. अच्छा स्वतःच ठरवला का? सुनील बोराटे. हा बोराडे. नमस्कार बोराडे. मुंबईच्या पाहुण्यांचं आपल्या गावात स्वागत आहे. फोटो काढ फोटो. ओके हा ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. वा वा वा. जरा काम करतो फार. अरे बापरे. हो म्हणजे मी लॅपटॉप शिवाय फिरतच नाही ना. छान असतं म्हणजे माणसं म्हणजे एकदम. अरे यार याची बटणं कुठे गेली? उलट पकडलं ते सरळ पकडा. हे असं पकडायचं. अरे हा आली. काय झालं? नाही मला खालीच बसायचं होतं. नाही असं कसं पाहुणं? नाही नाही असं कसं? बरं पाहुणं कामानिमित्त आपलं मुंबईला जाणं येणं असतं बरं का? वा. आपण कुठे राहता? जीव बँड्रा कळंबोली. नेमकं राहतं कुठं पण घ्या. अरे ते 3 ठिकाणी फ्लॅट घेतलेत ना. जरा इन्व्हेस्टमेंट झालेली बरी असते. बापरे. अरे यार चालू का नाही होत? आजी लय श्रीमंत दिसतात. हा साडी का अशी फॉल लावलेली दिले? अगं साडी का अशी फॉल लावलेली दिले? कुठे ही काय? नाही अगं ते आपल्याला खर्च लागू नये म्हणून तिकडची स्टाईल असेल ती फॉल बिल लावूनच देत असते. अगं ही 2 भोक पण आहे तिथं. ही बघ. ही बघ. बया अगं बया रकमा भूक साडीला नाही माझ्या नशिबाला पडले. एवढं करून करून काय सुद्धा उपयोग नाही बघ. जाऊ दे. कशाला रडते?
एवढा आपण जीव लावायचा आणि आपल्यावरच पलटी मारते ती परत ती माणसं. बचाल आता. ती श्रीखंड कॅन्सल कर. घरात दोड काय तेच घालते शिजवून आता. काय झालं पोंग्या? नाही मला खालीच बसायचं होतं. वर बसा वर बसा वर बसा. ऐका ना सरपंच, तुम्ही एवढं जरा मारू नका. नाही सॉरी सर. ते चालू करा ना जरा. तेच कळत नाही. हे बटन दाबा हे. अरे हो. नाही म्हणजे बरं का पाहुणं, तुम्ही एवढं जुहूला राहता म्हणजे फिल्म स्टार तिकडे दिसत असतील ना. हो काय तर ऐश्वर्या रायने एकच चक्कीत जातो तळाला. भेटतात म्हणजे मॉर्निंग वॉकला वगैरे भेटतो आम्ही सगळे. अमिताभ बच्चन म्हणू नका, शाहरुख म्हणू नका, सलमान म्हणू नका. आम्ही कुठं काय म्हणलं तेव्हा. हो म्हणजे ते भेटतात असं सांगतोय मी तुम्हाला. पाहुणं चौकशो नाही म्हणजे माझं मेन तेच काम होतं. काय पुढच्या महिन्यात पंचायत समितीचं इलेक्शन आहे ना. हा मग तर म्हणलं बाबा तुमच्या ओळखीनं एखादा असा फिल्म स्टार आला इकडे आपल्याकडे तर म्हणजे बरं होईल जरा प्रचाराला. हा म्हणजे होईल, शक्य होईल. फोन करावा लागेल त्यांना. करा ना फोन. मानधन पण द्यावं लागेल. नाही नाही मानधनाचं टेन्शन नाही, तुम्ही फोन करा ना. आता तुमच्याकडे एवढं मॉर्निंग वॉकला येतात म्हणल्यावर असं बच्चन साहेब फोन केल्यावर करा ना फोन. हा पण ते ऍडव्हान्स तर द्यावा ते. ॲडव्हान्स तुम्ही फोन तर करा ना, देतो ना ॲडव्हान्स, काय प्रॉब्लेम नाही. लावा ना. ओ दाजी फोन लावा. लावा लावा हो लावा. लावा. उद्या खाता उद्या. हॅलो बच्चन. नंबर डाईल करा पहिले. आहे नंबर? हा हाय हाय. अमिताभ बच्चन. 90 झालेत. हाय. लागला का? लागला? लागला? हॅलो बच्चन जी. हाय सावकाश कोणी बोलला का? कोणी बोलला का? मी बोललो का? मी नाही बोललो. नाही पण मी सांगते तुम्ही बोलू नका आता. पंचायत बोलतात ना. कोणी बोलू नका. काय चाललंय? मला शू होईल तिकडे. हाँ हेलो बच्चन जी. हाँ हाँ बोलिए पाऊंगे जी. हेलो. अरे एक काम था, वो हमारे खोराडे जी है. बोराडे. हाँ बोराडे जी है ना. सुनील बोराडे. सुनील बोराडे जी है. सुनील बोराडे चिंचपूर. सुनील बोराडे चिंचपूर. वरच्या गल्लीला. तिथं नाही का त्या दुसऱ्या साईडला तिथं घर आहे ना आपलं. कधी आली इकडे त्यांना बरं पडेल हा वो बोराडे वरची आळी. तिसरं घर. तू थांबा ना जरा, यांना काय सांगायचं आहे ते. बाथरूम मध्ये कोणतं साबण ठेवलं ते पण सांगा. मी बोलू का यांच्याशी जरा. मी बोलतो जरा थांबा. वो क्या है, वो उनको वो निवडणुकी को खड़ा रहने वाला है. तो वो आप आओगे क्या वो ऐसा करने को. वो मतलब प्रचार करने को आओगे क्या. अरे हाँ हाँ बिल्कुल क्यों नहीं. थँक्यू. पंचायत समिती फिक्स आहे. हाँ ठीक है. मैं बात करता हूँ उनसे. ठीक है. हाँ एक डायलॉग टाका सांगा ना. वो क्या गांवकरी सब बसे हैं ना इधर. वो चाहते हैं कि आप वाक्य बोले कुछ ऐसा. दुसरं घ्या म्हणा. आप बोल सकते हैं क्या वाक्य. हाँ हाँ बिल्कुल क्यों नहीं. हाँ बोलिए ना. ते कालापत्र मध्ये. हाँ बोलिए. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप थे. नाम है पोंग्या.
हा ते मित्र आहेत ना ते असं मॉर्निंग वॉकला जातात ना ते असं हा ठीक आहे बॉब तिथे हम लाईन लाईन जास्त खडी हम वाजे वो एक लाइन रहती है ना वो ऐसा वाक्य बोलो ऐसा बोल रहे हम जहाँ खड़े होते लाइन वहीं से शुरू होती है जावराट आता ते निळू फुले बच्चन हाँ रखो बहुत वो एंटरटेन बढ़ेगा फिर हाँ सीख भी बढ़ता है ना हाँ वो मेरा भी बाय बोल दो हाँ बाय सबका बाय हाँ वो पैसे का बोलो ना क्या हाँ पैसे का कैसा है अच्छा ठीक है हाँ बोलता हूँ मैं 50,000 म्हणताय एवढे हो देणार का नाही म्हणजे सागर कारंटेला बच्चन बनवून आणलं तर मग 500 रुपये कोणाला भाऊ कदमला ते तर फुकटातच येणार वरतून तू तुम्हाला पैसे देणार का मला बच्चन म्हणून ओळखा बच्चन म्हणून ओळखा नाही आपल्याला ओरिजिनलच बरे हा बरोबर थांबा एक मिनिट ऍडव्हान्स घेऊनच दादा हा 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 ऍडव्हान्स घ्या ठीक आहे मी सांगतो त्यांना ठीक आहे हे घे ग मुंबईचं पाव ना ते मुंबईला कामाच्या संधी लय असतात म्हणून हा म्हणजे संधी म्हणजे खूपच आणि आता तर मी स्वतःचा बिझनेस पण सुरू केलाय ना आलाच का माझ्या भाकरी तुकड्यावर जगायला बिझनेस तुमची इच्छा असेल तर मी स्कीम पण सुरू केली आहे एक नवीन काय स्कीम काय म्हणजे 1 2 का 4 म्हणजे तुम्ही 10,000 भरले तर एका महिन्यात डबल होणार त्याचं पण 10,000 नसतील तर आमच्याकडे मग असतील तेवढे बरा होणार आहेत ना डबल होणार आहेत ना डबल ना हे घ्या मा 500 लगेच 500 दे आहे तेवढं दे तुझे आहेत का द्या हिचे 500 घ्या घ्या माझे देते करून टाक हे माझे 1000 आहेत द्या वहिनी द्या लवकर हा हे पण ठेव वा वा डबल दाजी ओ दाजी डबल होतील ना हा डबल किती दिवसात डबल होणार 1 महिन्यामध्ये बाबा 1 महिन्यात काय हो डबल होतं साहेब हा बघा हा माणूस यांनी माझे 20,000 रुपये घेतले काय रे हा हाच अरे 1 मिनिट तू त्या माईक मध्ये काय बोलतोय आमच्यासारखं अरे काय म्हणजे हे काय तुम्हाला सगळ्यांना माईक दिलं राहिले कुठे माझ्याकडे माईक आमचा माईक मला आहे सचिन ते हा कधी कधी एंट्री करते म्हणजे सबका साथ सबका विकास असं आहे काय रे आलो वॉशरूम आहे काय हो आता काय म्हणते ते लोकांचे 20,000 रुपये घेऊन ते डबल करतो म्हणून सांगितलं आणि गायब झालास तू अहो मी काही केलेलं नाहीये पोलीस स्टेशनला चला अहो नाही कुणी काय केले तुम्हाला कळेल तिकडे चला काम मी खरं काय नाही केलं चला तुम्ही ऐका नाळ सोडली पैसे घेतले माझे किती पैसे घेतले 20,000 अरे दादा काय करतोयस तू 1 मिनिट तुम्ही देताय 1 मिनिट अरे दादा हे तुझे पैसे घे आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्याची जेवढी चुकी आहे ना त्याच्यापेक्षा डबल चुकी तुझी आहे हा हे असं महिन्याभरात पैसे डबल झाले असते ना सगळे लोक श्रीमंत झाले असते हेलिकॉप्टरने फिरले असते लोक हा हे पैसे घे आणि असं मूर्खपणा याच्या पुढे करू नको बिलकुल नाही आणि यांचे सगळ्यांचे पैसे वाटून दे वाटून दे पटकन घेतले ते सगळे पैसे हा ते बच्चन साहेबाला पण देऊन टाकजो हे घ्या आई चालवले अरे सॉरी दादा माझं खरंच चुकलं रे अरे असू दे चुकलं काय आहे तुम्ही शहरातले लोक आहे ना आम्हा लोकांना येडे समजता पण आम्ही येडे नाही रे आम्ही भोळे लोक आहे भोळे पण आमचे भोळेपणाचा तुम्ही फायदा घेता अरे तू तर आले मी ओळखलं होतं का नोकरी गेली तुझी ठीक आहे ना जाऊ दे ना नोकऱ्या आहेत जातात येतात तू इथं ये ना आपण शेतात काम करू ना हा हे असे फालतू धंदे करण्यात काय अर्थ आहे हा अरे हे पहा ना मुंबईचे पाहुणे आले ह्या सगळ्या लोकांनी एवढ्या लोकांना तुझं कौतुक केलं तू इतके दिवस मुंबईत राहायला पोंग्या पण त्या मुंबईकडून एक गोष्ट नाही शिकला प्रामाणिकपणा जिद्द
आणि कष्ट करण्याची तयारी. हा? अरे त्या मुंबईनं सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे. हा कोणाला कधी फसवलं नाही. अन तू या लोकांना फसवायला निघाला. जाऊ दे ना, नोकरी गेली तर ये ना. अरे आपल्या वावरात काम कर, 50 रुपये रोज भेटले तरी लय आहे ना. बाकीचं सगळं आहेच ना आपल्याकडं. हा बरोबर आहे दादा, खरंच माझी चूक झाली, पाया पडतो दादा. असू दे रे, असू दे. माफ केलं तुला, जाय. दादा नक्की माफ केलं तू. अरे अगं ऐकलंस का, दादाने आपल्याला माफ केलं. इसी खुशी में ते जपानवरून आणलेले राजगिऱ्याचे लाडू देतात. तर मंडळी अशी धमाल अजून करायची आहे, पण आत्ता पुरतं थांबूयात. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.